हॅलो स्टुडंट, वेलकम. तर बघा, लास्ट लेक्चरला आपण डी ब्लॉक एलिमेंट्सचा स्टडी करत होतो. डी ब्लॉक एलिमेंट्समध्ये आपण काही प्रॉपर्टीज आणि मग त्याच्यानंतर त्याचे जे काही इम्पॉर्टंट कंपाऊंड्स आहेत डी ब्लॉकमधले एलिमेंट्स आहेत, जसं पोटॅशियम परमॅंगनेट आणि पोटॅशियम डायक्रोमेट. पोटॅशियम डायक्रोमेट हा क्रोमियमचा कंपाऊंड आहे आणि पोटॅशियम परमॅंगनेट हा मँगनीजचा इम्पॉर्टंट कंपाऊंड आहे. दोघं चांगले स्ट्रॉंग ऑक्सिडायझिंग एजंट आहेत. ऑर्गॅनिक केमिस्ट्रीमध्ये आपण त्यांचा वापरही केला आहे ॲज अ ऑक्सिडायझिंग एजंट टू ऑक्सिडाइज अल्कोहोल्स टू अल्डिहाइड्स, कीटोन्स और कार्बोक्सिलिक ॲसिड्स. ओके, तर त्यांचा ऑक्सिडायझिंग एजंट म्हणून आपण वापर करू शकतो K2Cr2O7 आणि KMnO4चा. त्यांचं कालच्या लेक्चरमध्ये आपण प्रिपरेशन, प्रॉपर्टीज आणि युजेस डिस्कस केले होते, बरोबर. आता त्यानंतरचा जो नेक्स्ट पार्ट आपल्याला दिला आहे स्टुडंट इम्पॉर्टंट, तो दिला आहे मेटॅलर्जी. मेटॅलर्जीचा पार्ट दिलेला आहे नवीन सिलेबसमध्ये स्टेट बोर्डला, आणि NCERTमध्ये तर आहेच. हा मेटॅलर्जीचा सेपरेट चॅप्टरच आहे. आपल्याही जुन्या सिलेबसमध्ये होतं, बट ते आता कमी केल्यामुळे, फर्स्ट पार्टमध्ये जे चॅप्टर होतं ते कमी केल्यामुळे काय केलं, मग आता यांनी डी ब्लॉकमध्ये त्या चॅप्टरचा थोडासा पार्ट ॲड केलेला आहे, इम्पॉर्टंट पार्ट जो आहे त्याचा तो. ठीक आहे, आणि त्याच्यातलाही बराचसा पार्ट आता ह्या वर्षी स्टेट बोर्डसाठी कट झालेला आहे सिलेबसमधून. बट आपण आपल्याला महत्त्वाचं चॅप्टर आहे, सोपं चॅप्टर आहे, म्हणून कवर करण्याचा प्रयत्न करू जेवढं इम्पॉर्टंट असेल तेवढं सगळं ह्या डी ब्लॉक चॅप्टरमध्येच. ओके, डी ब्लॉक चॅप्टरमध्ये हा पार्ट झाल्यानंतर, मेटॅलर्जीचा पार्ट झाल्यानंतर पुढे मग आपल्याला एफ ब्लॉक एलिमेंट्सचा शेवटचा टॉपिक आहे. एफ ब्लॉक एलिमेंट्स आणि त्याच्या काही थोड्याफार प्रॉपर्टीज आहेत, त्या आपल्याला डिस्कस करायच्या आहेत. इलेक्ट्रॉनिक कन्फिगरेशन वगैरे डिस्कस झालं, ऑक्सिडेशन स्टेट आणि काही थोड्याफार प्रॉपर्टी दिलेल्या आहेत, केमिकल प्रॉपर्टी वगैरे. तर त्यातलाही बराचसा पार्ट कट झालेला आहे स्टेट बोर्डला. मग मेटॅलर्जीमध्ये मेटॅलर्जीची डेफिनेशन काय दिली आहे बघा आपल्याला. द प्रोसेस ऑफ एक्स्ट्रॅक्शन ऑफ मेटल्स इन अ प्युअर स्टेट फ्रॉम इट्स ओर इज कॉल्ड एज मेटॅलर्जी. म्हणजे जी काही प्रोसेस असते ओरपासून मेटलला सेपरेट करायची. ओर म्हणजे काय, जमिनीतून जे काही बाहेर काढतो आपण मटेरियल, त्याच्यामध्ये मेटल प्रेझेंट असतो. त्या प्रकारामध्ये दोन प्रकार पडतात. जमिनीतून जे काही आपण एक्स्ट्रॅक्ट बाहेर काढतो त्याच्यामध्ये दोन प्रकार पडतात. एक तर ते मिनरल असेल किंवा ओर असेल. मग आता मिनरल आणि ओरमधला डिफरन्स काय तेही आपल्याला खाली बघायचं आहे. ओर म्हणजे काय, तर ज्या मिनरलमध्ये जास्तीत जास्त प्रमाणात मेटल प्रेझेंट असतो, द मिनरल विच कंटेनिंग हाय पर्सेंटेज ऑफ मेटल अँड विच कॅन बी एक्स्ट्रॅक्टेड प्रॉफिटेबली इज कॉल्ड एज ओर. ओके, जमिनीमधून जे काही एक्स्ट्रॅक्ट बाहेर निघतो, जे काही मटेरियल बाहेर काढलं जातं, त्याला काय म्हणतात, मिनरल्स म्हणतात. त्याच्यामध्ये थोड्याफार प्रमाणात कुठला आणि कुठला मेटल प्रेझेंट असतोच. ओके, तर ते जे काही प्युरिफिकेशनची मेथड असते ओरची, ओरपासून मेटल सेपरेट करण्याची जी प्युरिफिकेशनची मेथड असते त्याला म्हटलं जातं मेटॅलर्जी. मेटॅलर्जिकल ऑपरेशन आपल्याला दिलेले आहेत मग या चॅप्टरमध्ये, की कशा प्रकारे त्या ओरपासून मेटल सेपरेट केला जातो. ठीक आहे, मग मेटॅलर्जीची डेफिनेशन काय, द प्रोसेस ऑफ एक्स्ट्रॅक्शन ऑफ मेटल इन अ प्युअर स्टेट फ्रॉम इट्स ओर इज कॉल्ड एज मेटॅलर्जी. त्या ओरपासून प्युअर मेटल एक्स्ट्रॅक्ट करण्याची जी मेथड आहे, जी काही प्रोसेस आहे, त्याला म्हणतो आपण मेटॅलर्जी. ओके, किंवा मग तुम्ही असंही लिहू शकता, खाली ब्रॅकेटमध्ये दिलं आहे बघा, commercial extraction of metals from their ores is called as metallurgy. कमर्शियली म्हणजे जास्तीत जास्त प्रमाणात आणि कमी खर्चामध्ये जे काही आपण एक्स्ट्रॅक्शन करतो ओर्सचं, मेटलचं फ्रॉम ओर्स. मेटल कॅन बी एक्स्ट्रॅक्टेड फ्रॉम ओर्स प्रॉफिटेबली अँड कमर्शियली. दॅट प्रोसेस इज कॉल्ड एज मेटलर्जी. कमर्शियल एक्स्ट्रॅक्शन ऑफ मेटल्स फ्रॉम देअर ओर्स इज कॉल्ड एज मेटलर्जी. ओके, ही झाली डेफिनेशन. तुम्ही कुठलीही लिहू शकता, दोघी डेफिनेशन आहेत. त्याच्यानंतर बघा, मग आता नेमकं हे ओर म्हणजे काय. ह्या ओर्समध्ये मेटल कुठल्या स्टेटमध्ये असतात, तर काही मेटल जे असतात ते फ्री स्टेटमध्येच सापडतात जनरली. म्हणजे मोस्ट ऑफ द मेटल जे आहेत, जसं आयरन आहे, कोबाल्ट आहे, निकेल आहे, कॉपर आहे, हे जे ट्रान्झिशन मेटल्स आहेत हे कंबाईन स्टेटमध्येच असतात. जर दोन चार मेटल सोडले, जसं की सिल्वर माहिती आहे सगळ्यांना, गोल्ड आहे, प्लॅटिनम आहे, सगळ्यात महागडे मेटल्स आहेत ना, तर हे जे मेटल्स आहेत हे महाग का असतात, हे फ्री स्टेटमध्ये सापडतात जमिनीत. त्यांचे साठे कमी आहेत, हे कमी प्रमाणात भेटतात, बट फ्री स्टेटमध्ये भेटतात. फ्री स्टेटमध्ये म्हणजे यांच्यासोबत दुसरा कुठलाच मेटल मिक्स नसतो, किंवा कुठलाही ऑक्साईड नाही फॉर्म करत आहे, किंवा कुठलाही सल्फाईड फॉर्म करत नाहीत, कार्बोनेट फॉर्म करत नाहीत. फ्री स्टेटमध्ये असतात, म्हणजे प्युअर स्टेटमध्येच असतात ते जमिनीमध्ये, असं म्हणायला हरकत नाही. थोडंफार प्युरिफिकेशन करावंच लागतं कुठल्याही मेटलचं. तसं मग हे जे फ्री स्टेटमध्ये भेटणारे मेटल्स आहेत, एजी झाला, ऑरम झाला, आणि एजी म्हणजे सिल्वर, ऑरम आणि प्लॅटिनम, हे फ्री स्टेटमध्ये सापडतात. तर मोस्ट ऑफ द मेटल जे आहेत ते कंबाईन स्टेटमध्ये सापडतात. मग कंबाईन स्टेट म्हणजे कोणत्या स्टेटमध्ये, तर ते एक तर सल्फेटच्या फॉर्ममध्ये असतील, किंवा मग ऑक्साईडच्या फॉर्ममध्ये असतील, किंवा कार्बोनेटच्या फॉर्ममध्ये असतील. ओके, मग त्यांना सेपरेट करण्याची जी प्रोसेस असते, त्यांच्या कार्बोनेटपासून, सल्फेटपासून, ऑक्साईड्सपासून,
त्याच प्रोसेसला मेटलर्जी म्हणतो आपण. ओके, मग बघा पुढे आपल्याला डेफिनेशन दिली आहे मिनरल आणि ओरची. जसं मी तुम्हाला आता थोड्या वेळापूर्वी बोललो की मिनरल म्हणजे काय आणि ओर म्हणजे काय. मिनरल म्हणजे काय, अ नॅचरली ऑकरिंग सबस्टन्स फाउंड इन अ अर्थ क्रस्ट, अ नॅचरली ऑकरिंग सबस्टन्स दॅट फाउंड इन अ अर्थ क्रस्ट विच कंटेन मेटल इन अ फ्री स्टेट ऑर इन अ कंबाईन स्टेट इज कॉल्ड ॲज मिनरल. जमिनीतून जे काही बाहेर काढलं जातं मटेरियल त्याच्यामध्ये मेटल प्रेझेंट असतोच. कुठला आणि कुठला मेटल थोड्याफार प्रमाणात का ना होई प्रेझेंट असतो. ओके, मग त्या सबस्टन्सला काय म्हणतो आपण, मिनरल म्हणतो. अ नॅचरली ऑकरिंग सबस्टन्स दॅट फाउंड इन अर्थ क्रस्ट विच कंटेन मेटल इन अ फ्री स्टेट ऑर इन अ कंबाईन स्टेट इज कॉल्ड ॲज मिनरल. ओके, मग ओर म्हणजे काय, अ मिनरल कंटेनिंग हाय पर्सेंटेज ऑफ मेटल फ्रॉम विच मेटल कॅन बी प्रॉफिटेबली एक्स्ट्रॅक्टेड इज कॉल्ड ॲज ओर. ज्या मिनरलमध्ये मेटलचं पर्सेंटेज खूप जास्त असतं आणि त्याच्यापासून आपण मेटलला प्रॉफिटेबली एक्स्ट्रॅक्ट करू शकतो आरामात, त्या टाईपच्या मिनरलला ओर म्हणतात. ओके, मिनरल आणि ओर सारखा अर्थ जरी वाटत असला तरी एक लक्षात ठेवायचं, मिनरल म्हणजे काय, त्याच्यात कुठला आणि कुठला मेटल असतोच प्रेझेंट, थोड्याफार प्रमाणात का नाही मेटल असतो. बट ज्या मिनरलमध्ये एखादा ठराविक स्पेसिफिक मेटल जास्त प्रमाणात सापडतो त्या टाईपच्या मिनरलला काय म्हणतो आपण, ओर म्हणतो, ओर्स म्हणतो. ओके, ह्या दोन डेफिनेशन समजल्या. मिनरल म्हणजे नॅचरली ऑकरिंग सबस्टन्स that found in earth crust which contain metal in free state or combined state, that type of substance is called as mineral, while the mineral which contain high percentage of metal and from which metal can be profitably extracted, that type of mineral is called as ore. समजलं. बघा पुढचा टॉपिक आहे लिस्ट ऑफ सम मिनरल्स अँड ओर्स. मग आता काही मिनरल आणि ओर्सचे एक्झाम्पल आपल्याला बघायचे आहेत, विशेष करून ट्रान्झिशन मेटलसाठी. आपल्याला ट्रान्झिशन मेटल हे चॅप्टर शिकतोय आपण. ओके, मग त्याच्यामध्ये त्यांच्याच ओरचा अभ्यास करू. तर मग कुठल्या कुठल्या ओर्स आहेत बघा मेटलच्या. तर आपल्याला कुठलं दिलं आहे सगळ्यात पहिले दिलं आपल्याला आयरन. आयरन मेटलचे आपल्याला मिनरल आणि ओर बघायचे आहेत. तर ह्या आयरन मेटल कुठल्या कुठल्या मिनरलमध्ये प्रेझेंट असतो, तर हिमॅटाईटमध्ये असतो, मॅग्नेटाईटमध्ये असतो, लिमोनाईटमध्ये असतो, पायराईटमध्ये असतो, आयरन पायराईट, आणि सिडेराईटमध्ये असतो. त्यांचे फॉर्म्युले लक्षात ठेवायचे. कधी कधी अशाच सोप्या गोष्टींवरती प्रश्न विचारले जातात. ओके, आणि त्याची जी ओर असते, ह्या आयरनची ओर कोणती आहे, ज्याच्यामध्ये सगळ्यात जास्त प्रमाणात आयरन मेटल प्रेझेंट असतो, तर त्याची ओर असते हिमॅटाईट. आयरन इज प्रॉफिटेबली अँड कमर्शियली एक्स्ट्रॅक्टेड फ्रॉम हिमॅटाईट ओर. ओके, हिमॅटाईटमध्ये आयरनचं पर्सेंटेज खूप जास्त असतं. ठीक आहे, त्याच्यामुळे त्याची ओर असेल हिमॅटाईट. आणि मिनरल तुम्ही सगळे लिहू शकता. हिमॅटाईट म्हणजे ऑक्साईड आहे, मॅग्नेटाईट हा पण ऑक्साईड आहे, लिमोनाईट हा काय आहे, हा सुद्धा ऑक्साईड आहे, याच्यामध्ये वॉटरसुद्धा असतं. सल्फाईडमध्ये FeS2 आहे, त्याला पायराईट म्हणतात. आणि सिडेराईट म्हणजे कार्बोनेट असतो आयरनचा. ओके, हे बघा फॉर्म्युले तुमच्या समोर आहेत, काही विशेष नाही आहे त्याच्यामध्ये. हे तिघं तर ऑक्साईडच आहेत, हिमॅटाईट, मॅग्नेटाईट, लिमोनाईट. आणि हे खालचे जे दोन, एक आयरन पायराईट सल्फाईड आहे आणि खाली एक दिलं आहे सिडेराईट, तो कार्बोनेट आहे. ओके, पुढे कॉपरचं दिलं आहे बघा. कॉपरचं जे काही मिनरल्स आहेत त्याच्यामध्ये पहिला असतो चाल्कोपायराईट. त्याचा फॉर्म्युला CuFeS2 आहे. चाल्कोसाईट आहे काय, क्युपराईट आहे. क्युपराईटचा फॉर्म्युला ऑक्साईड असतो तो Cu2O आहे. ओके, कॉपर ऑक्साईड. मग त्याची ओर कुठली आहे कॉपरची, ज्याच्यामध्ये सगळ्यात जास्त प्रमाणामध्ये हा प्रेझेंट असतो कॉपर मेटल, ती ओर असते त्याची चाल्कोपायराईट. ओके, किंवा त्याला चाल्कोसाईट म्हटलं तरी चालेल, CuFeS2. त्यानंतर झिंक बघा, झिंक मेटलचं सुद्धा दिलेलं आहे आपल्याला. मिनरल्स दिले, झिंक सल्फाईड, त्याला झिंक ब्लिंडे म्हणतात. नंतर झिंकसाईट म्हणजे झिंक ऑक्साईड असतो. आणि कॅलामाइन म्हणजे झिंक कार्बोनेट असतो. कॅलामाइन हे नाव तुम्ही ऐकलेलं सुद्धा असेल. जे काही पिंपल्स वगैरेसाठी ज्या क्रीम भेटतात ना, त्याच्यामध्ये हे कॅलामाइन असतं. वाचून बघा तुम्ही जर वापरत असाल तर. कॅलामाइन नावाचं जे काही सस्पेन्शन असतं व्हाईट कलरचं, गुलाबी कलरचं, ते झिंक कॅलामाइन असतं. तो कॅलामाइन म्हणजे झिंक कार्बोनेट. ठीक आहे, मग झिंक कार्बोनेट हे काय मिनरल आहे कोणाचं, झिंकचं. आणि त्याची ओर कुठली असते, म्हणजे कोणापासून सगळ्यात जास्त प्रमाणात झिंक एक्स्ट्रॅक्ट करता येतो, कुठल्या मिनरलमध्ये झिंक मेटल जास्त प्रमाणात प्रेझेंट असतो, तर झिंक ब्लिंडेमध्ये प्रेझेंट असतो. ZnS, झिंक सल्फाईडसुद्धा तुम्ही त्याला म्हणता. ठीक आहे, मग याच्यानंतर आपल्याला पुढे बघायचं आता हे जे काही ओर्सपासून मेटलला सेपरेट करायच्या ज्या प्रोसेस आहेत त्या आपल्याला आता डिस्कस करायचे आहेत टप्प्याटप्प्याने. त्याच्या अगोदर एक छोटंसं टॉपिक पुढे सुद्धा दिलेलं आहे, तो आधी डिस्कस करून घेऊ. हा बघा गँग म्हणजे काय असतं. जसं आपण आता थोड्या वेळापूर्वी डिस्कस केलं मिनरल ओर्स, तसं हा टॉपिकसुद्धा त्याच्यात पाहिजे होता, तो चुकून नंतर लिहिला गेला आहे, म्हणून मी त्याला आता डिस्कस आधीच करतो आहे. तर गँग म्हणजे काय स्टुडंट बघा, व्हॉट इज गँग. गँग इज अ सँडी अर्थी
other unwanted impurities, sandy, earthy or other unwanted impurities that present in ore is called as gang. म्हणजे तुमची जी काही जमिनीतून मिनरल किंवा ओर जी आपण काढतो त्या ओरमध्ये जे काही अनवॉन्टेड मटेरियल असतं किंवा दुसरा कुठला तरी मेटल मिक्स असतो. आता समजा एखादी ओर आहे हिमॅटाईट, हिमॅटाईट कोणाची ओर आहे? आयरनची, बरोबर. मग त्याच्यातून काय निघायला पाहिजे? फक्त आयरनच काढू ना आपण, सेपरेट करू. बट त्याच्यामध्ये जर समजा इतर दुसरे मेटल प्रेझेंट आहेत थोड्याफार प्रमाणामध्ये, ॲल्युमिनियम आहे, कॉपर आहे, बरोबर, त्याची गरज आहे का आपल्याला एक्स्ट्रॅक्शन करताना? नाही. मग त्या टाईपची जी काही अनवॉन्टेड इम्प्युरिटी असते किंवा सँड असते, सँडी किंवा अर्धी मटेरियल असते, माती असते, ठीक आहे, त्या मटेरियलला काय म्हणतो आपण? गँग पार्टिकल्स म्हणतो. अ सँडी अर्थी मटेरियल और अदर अनवॉन्टेड इम्प्युरिटीज प्रेझेंट इन अ ओर आर कॉल्ड एज गँग पार्टिकल्स. GANGUE, गँग. ओके. मग बघा आपल्याला एक्झाम्पल दिलं आहे. इन द एक्स्ट्रॅक्शन ऑफ आयरन सिलिका इज प्रेझेंट ॲज अ गँग इन हिमॅटाईट ओर. हिमॅटाईट ओर आहे आपल्याला माहिती आहे आयरनची, जिच्यापासून आपण प्रॉफिटेबली आयरन मेटल एक्स्ट्रॅक्ट करतो. तिच्यामध्ये कुठली इम्प्युरिटी जास्त प्रेझेंट असतं? तर त्याच्यामध्ये सिलिका प्रेझेंट असते. सिलिका म्हणजे वाळू. ओके. मग पुढे बघा, हे झालं आपलं गँग पार्टिकल. ह्या नॉर्मल जे कन्सेप्ट होते ते बघितले. आता खरं आपल्याला सुरुवात करायची या जनरल प्रिन्सिपल्सला. जनरल प्रिन्सिपल्स ऑफ मेटलर्जी. जनरल प्रिन्सिपल्स ऑफ मेटलर्जीमध्ये काय बघणार आहोत आपण? ज्या काही स्टेप्स इन्व्हॉल्व होतात प्युरिफिकेशनमध्ये मेटलच्या, त्या स्टेप्स कुठल्या कुठल्या असतात ते बघायचं आपल्याला. बघा, व्हॅरियस स्टेप्स आर इन्व्हॉल्ड इन द एक्स्ट्रॅक्शन ऑफ प्युअर मेटल्स फ्रॉम देअर ओर्स. मग कुठल्या स्टेप्स असतात त्या? कॉन्सन्ट्रेशन ऑफ ओर, कन्व्हर्जन ऑफ ओर्स इंटू ऑक्साईड्स, त्याच्यानंतर रिडक्शन ऑफ ओर्स टू फॉर्म क्रूड मेटल्स, अँड फायनली रिफायनिंग ऑफ मेटल्स. म्हणजे जी काही तुम्हाला ओर भेटते तिचं कॉन्सन्ट्रेशन केलं जातं आधी. सोप्या भाषेत सांगायचं झालं तर कॉन्सन्ट्रेशन म्हणजे काय? तर तुम्ही साधं काय करता? पहिल्यांदा तिच्यातलं जे काही इझिली सेपरेट करण्यासारखं असेल मटेरियल ते इझिली सेपरेट करता. मग ते कॉन्सन्ट्रेशन करण्यासाठी कुठल्या कुठल्या मेथड असतात त्या पुढे बघायच्यात आपल्याला आजच्याच लेक्चरमध्ये. त्याच्यानंतर पुढचं असतं कन्व्हर्जन ऑफ ओर्स इंटू देअर ऑक्साईड्स. जी काही ओर असेल तिला तिच्या ऑक्साईडमध्ये कन्वर्ट केलं जातं. ऑक्साईडमध्ये कन्वर्ट केल्यानंतर तिचं रिडक्शन केलं जातं. म्हणजे तो जो काही ऑक्सिजन फॉर्म असेल त्या मेटलसोबत त्या ऑक्सिजनला आपण काय करू? रिड्यूस करू, काढून टाकू बाजूला. ओके. मग तो ऑक्सिजन निघाला की क्रूड मेटल तयार होईल. मग तो क्रूड मेटल जो तयार होतो त्याला रिफाईन करतात. रिफायनिंगची जी टेक्निक आहे ती अजून सोपी असते. ठीक आहे, पुढे आपण बघणारच आहोत. मग आजच्या लेक्चरमध्ये आपल्याला विशेष करून काय बघायचं? ह्या ज्या 4 मेथड आहेत ना, कॉन्सन्ट्रेशन ऑफ ओर, कन्व्हर्जन ऑफ ओर्स इंटू ऑक्साईड्स, या 2 मेथड आजच्या लेक्चरमध्ये होतील स्टुडंट. आणि उरलेल्या ज्या 2 मेथड आहेत, रिडक्शन आणि रिफायनिंग, हे उद्याच्या लेक्चरमध्ये होईल. ठीक आहे, आज कॉन्सन्ट्रेशन आणि कन्व्हर्जन ऑफ ओर्स इंटू ऑक्साईड इथपर्यंतच होईल. कारण पुढे आपल्याला अजून मेटलर्जीचं थोडंसं इंट्रोडक्शन बाकी आहे. हे पण थोडं आधी पाहिजे होतं. मेटलर्जीच्या डेफिनेशन नंतर हे त्याचे 3 टाईप पाहिजे होते, तर ते नंतर लिहिले गेलेत. तुम्ही लिहिताना मात्र ती काळजी घ्याल. ओके. जसं मेटलर्जीची डेफिनेशन झाली तसे हे त्याचे 3 टाईप पाहिजे होते, पण ते आपण थोडं नंतरच्या पेजवरती आलं ते. तर बघा, मग देर आर 3 डिफरंट टाईप्स ऑफ मेटलर्जी. मेटलर्जीचे 3 प्रकार आहेत: पायरोमेटलर्जी, हायड्रोमेटलर्जी अँड इलेक्ट्रोमेटलर्जी. ओके. पायरोमेटलर्जी म्हणजे काय बघा स्टुडंट? पायरोमेटलर्जी म्हणजे काय? द प्रोसेस इन विच ओर इज रिड्यूस टू मेटल ॲट हाय टेम्परेचर युझिंग सुटेबल रिड्युसिंग एजंट इज कॉल्ड एज पायरोमेटलर्जी. आपण काय करतो? त्या ओरला सुटेबल रिड्युसिंग एजंट वापरून काय करतो? रिड्यूस करतो. अँड दॅट टेक्निक इज कॉल्ड एज पायरोमेटलर्जी. हिटिंग केली जाते. या पायरोचा अर्थ इथं काय? हिटिंग. ओके. पायरोलिसिस हा शब्द ऐकला आहे का तुम्ही ऑर्गॅनिकमध्ये? अल्केनच्या रिॲक्शनमध्ये अल्केनचे तुकडे तुकडे करतो आपण, पायरोलिसिस म्हणजे. तसं इथे पायरो म्हणजे काय? स्ट्रॉंग हिटिंग करून काय करतो आपण? त्या मेटलला रिड्यूस करतो सुटेबल रिड्युसिंग एजंट वापरून. त्याला पायरोमेटलर्जी म्हणतात. ठीक आहे. त्यानंतर पुढे आहे हायड्रोमेटलर्जी. हायड्रोमेटलर्जी म्हणजे काय? अ प्रोसेस ऑफ एक्स्ट्रॅक्टिंग मेटल्स फ्रॉम ॲक्वियस सोल्युशन्स ऑफ देअर सॉल्ट युझिंग सुटेबल रिड्युसिंग एजंट. ॲक्वियस सोल्युशन वापरून रिडक्शन केलं जातं. अ प्रोसेस ऑफ एक्स्ट्रॅक्टिंग मेटल्स फ्रॉम ॲक्वियस सोल्युशन्स ऑफ देअर सॉल्ट युझिंग सुटेबल रिड्युसिंग एजंट इज कॉल्ड एज हायड्रोमेटल. फरक एवढाच आहे, इथं काय करतो आपण? त्या मेटलचं ॲक्वियस सोल्युशन वापरतो, त्याचं रिडक्शन करतो. ठीक आहे. त्यानंतर पुढचा टाईप असतो मेटलर्जीचा इलेक्ट्रोमेटलर्जी. इलेक्ट्रोमेटलर्जीमध्ये इलेक्ट्रोलायटिक रिडक्शन केलं जातं. द प्रोसेस ऑफ एक्स्ट्रॅक्शन ऑफ मेटल्स बाय इलेक्ट्रोलायटिक रिडक्शन ऑफ मोल्टन मेटॅलिक कंपाऊंड्स. मोल्टन म्हणजे मेटल जो असतो तुमचा कसा असतो? वितळलेल्या फॉर्ममध्ये असतो. ओके. फ्यूज फॉर्ममध्ये असतो. म्हणजेच इलेक्ट्रोलायटिक रिडक्शन करून आपण काय करतो? मोल्टन मेटलमधून इम्प्युरिटी बाहेर काढतो आणि त्या मेथडला काय म्हटलं जातं? इलेक्ट्रोमेटलर्जी. ठीक आहे.
मग हे झालं तुमच्या मेटलर्जीची टाईप. गँगची डेफिनेशन ऑलरेडी बघितली आपण. त्यानंतर पुढे बघा, आता पहिलं जे आहे, पहिली स्टेप प्युरिफिकेशनची ती असते कॉन्सन्ट्रेशन, राईट. ते कॉन्सन्ट्रेशनचा स्टडी करायचा आहे स्टुडंट आपल्याला. कॉन्सन्ट्रेशन आणि त्याच्यानंतर ऑक्सिडेशन, दुसरी स्टेप. अशा 2 स्टेप बघायच्यात प्युरिफिकेशनमधल्या. आणि उरलेल्या ज्या काही पुढच्या 2 स्टेप आहेत त्या नेक्स्ट लेक्चरमध्ये होतील आपल्या. ठीक आहे. बघा, कॉन्सन्ट्रेशन. व्हॉट इज कॉन्सन्ट्रेशन? द प्रोसेस ऑफ रिमूव्हल ऑफ गँग फ्रॉम ओर इज कॉल्ड एज कॉन्सन्ट्रेशन ऑफ ओर. जे काही गँग पार्टिकल असतात, जसं की सँड आहे, अर्थ आहे म्हणजे माती आहे, मग समजलं कॉन्सन्ट्रेशन म्हणजे काय. द प्रोसेस ऑफ रिमूव्हल ऑफ गँग फ्रॉम ओर इज कॉल्ड एज कॉन्सन्ट्रेशन ऑफ ओर. जे काही गँग असेल, अर्थ असेल, सँड असेल, जे सहजासहजी सेपरेट करण्यासारखे जे काही इम्प्युरिटीज आहेत त्या सेपरेट करण्याच्या प्रोसेसला कॉन्सन्ट्रेशन म्हणतात. जसं उन्हाळ्याच्या दिवसामध्ये आपण धान्य भरतो, त्या धान्यामधले शेतकरी लोकांकडे गहू येतात, ते काय करतात, त्याच्यातलं जे काही इझिली रिमुवेबल मटेरियल असेल ते काय करतात, इझिली सेपरेट करतात. चाळणीने गाळतील किंवा मग त्याच्यातले खडे वगैरे असेल ते हाताने काढले जातात. ठीक आहे. उन्हात वाळवलं जातं आणि मग ते पुन्हा स्टोअर केलं जातं जास्तीत जास्त काळ टिकलं पाहिजे असं. ठीक आहे. मग त्याच प्रोसेसला जे नॉर्मली ज्या इम्प्युरिटी काढण्याची प्रोसेस आहे ओर्समधून, इझिली जे काही सेपरेट करण्या येण्यासारखं जे काही इम्प्युरिटीज आहेत त्या सेपरेट करण्याच्या मेथडला कॉन्सन्ट्रेशन म्हटलं जातं. ठीक आहे. द सँड, मड अँड अदर अनवॉन्टेड इम्प्युरिटीज आर रिमूव्ह फ्रॉम द ओर आफ्टर मायनिंग. म्हणजे जमिनीतून काढल्यानंतर जे काही इझिली रिमुवेबल अनवॉन्टेड इम्प्युरिटीज असतात त्या रिमूव्ह करण्याच्या प्रोसेसला काय म्हणतो आपण, कॉन्सन्ट्रेशन म्हणतो. युजिंग डिफरंट मेथड्स सच ॲज वॉशिंग, हायड्रोलिक क्लासिफिकेशन, मॅग्नेटिक सेपरेशन, फ्लोटेशन मेथड. ह्या मेथड वापरल्या जातात. कुठल्या कुठल्या मेथड वापरल्या जातात? एक तिला वॉश केलं जातं त्या ओरला. वॉश केल्यामुळे काय होतं, त्याच्यातली जे काही सँड असेल, सँड नाही पण मग जी काही माती असेल ती माती त्या पाण्यासोबत मिक्स होऊन जाते आणि ते पाणी वाहून निघतं. समजा उतारावरती अशी एखादा स्लोप घेतला जातो. स्लोपिंग हार्ट आहे पुढे बघायचं आहे आपल्याला आता हायड्रोलिक क्लासिफायरमध्ये. त्याच्यामध्ये काय केलं जातं, एखाद्या स्लोपवरती तुमची ओर ठेवली जाईल, त्याच्यात माती समजा असेल, वरतून पाण्याचा फ्लो सोडला जाईल, जसं घसरगुंडी असते लहान मुलांची खेळायची, तसा स्लोप असतो त्याला, त्याच्यावरती ओर ठेवली जाते, त्याच्यातून पाण्याचा फ्लो पास केला जातो. पाण्याच्या फ्लोमध्ये काय होतं, जे काही अर्थी मटेरियल असेल, अर्धी मटेरियल म्हणजे माती वगैरे जी असेल किंवा जे काही हलक्या इम्प्युरिटी असतील, लाईट वेट, त्या काय होतात, त्या पाण्यासोबत वाहून निघतात. आणि जो काही तुमचं मेटलिक ओर आहे, मेटलची जी प्युअर मेटलची ओर आहे ती ओर तिथेच थांबून राहते. कारण ओर कशी असते, जड असते, हेवी असते, त्याच्यामुळे ती ओर पाण्याच्या फ्लोमध्ये वाहत नाही. फक्त जे काही त्याच्यातलं सोल्युबल मटेरियल असेल, वॉटर सोल्युबल जे मटेरियल असेल, अर्थ असेल किंवा सँड असेल, लाईटर मटेरियल, ते त्या पाण्यासोबत वाहून निघतं. आणि अशा प्रकारे थोड्याफार प्रमाणात इम्प्युरिटी कमी केल्या जातात कॉन्सन्ट्रेशनमध्ये. पूर्ण तर नाही निघत, पूर्ण काढायसाठी पुढे अजून आपल्याला भरपूर बघायचं आहे. ठीक आहे. तर नॉर्मली सहजासहजी जितक्या इम्प्युरिटी काढता येतील तितक्या इम्प्युरिटी ह्या कॉन्सन्ट्रेशन मेथडमध्ये काढल्या जातात. मग वॉशिंग आहे, हायड्रोलिक क्लासिफायर मेथड आहे, मॅग्नेटिक सेपरेशन मेथड आहे, फ्लोटेशन मेथड आहे. तर यांचं विथ डायग्राम असल्यामुळे मी यांचं नोट्स नाही बनवल्यात, डायरेक्ट PDF घेतलेली आहे पुस्तकाची, त्याच्या थ्रू आपण त्या डायग्राम समजून घेऊ. आता हे जे काही 3-4 मेथड आपण आता डिस्कस केल्या, वॉशिंग, हायड्रोलिक क्लासिफिकेशन मेथड, मॅग्नेटिक सेपरेशन आणि फ्लोटेशन, या 4 मेथड आपण आता डिस्कस करू. त्यानंतर ऑक्सिडेशनच्या 2 मेथड आहेत त्या डिस्कस करू आणि थांबू आजच्या लेक्चरला. ओके. तर मग बघा, पुढे आपल्याला बघायचं आहे आता कॉन्सन्ट्रेशनसाठी ज्या काही मेथड वापरल्या जातात त्या आपण डिस्कस करतो आहे. ठीक आहे. मग बघा, याच्यामध्ये हायड्रोलिक वॉशिंग बाय विल्फ्ली टेबल. विल्फ्ली टेबल म्हणजे काय, विल्फले टेबल. ओके. विल्फ्ले टेबल म्हणजे जसं मी तुम्हाला सांगितलं की स्लोप असतो त्याला, स्लोप जसं घसरगुंडी असते गार्डनमध्ये तसं. द पल्वराइज्ड ओर म्हणजेच पावडर्ड ओर जी असते इज फेड ऑन द टॉप ऑफ स्लेटिंग फ्लोअर. स्लेटिंग फ्लोअर म्हणजे उतार असलेला फ्लोअर असतो, त्याच्यावरती काय केलं जातं, तुमची पावडर ओर जी असेल, पावडर फॉर्ममधली ओर ग्राइंड करून जी काही ओर बनवली जाते त्याला पल्वराइज्ड ओर किंवा पावडर ओर म्हणू शकतो आपण. इज फेड ऑन द टॉप ऑफ स्लेटिंग फ्लोअर ऑफ विल्फ्ले टेबल हॅविंग अ फिक्स वुडन स्ट्रिप्स कॉल्ड एज क्लिट्स ऑर रिफेल्स विच केप्ट ऑन व्हायब्रेटिंग. त्याला काय केलं जातं, व्हायब्रेट केलं जातं. जे काही उतार असेल, मेटॅलिक स्लोप असतो तो, त्याच्यावरती तुमची ओर ठेवली जाते आणि त्याला काय केलं जातं, व्हायब्रेट केलं जातं. आणि व्हायब्रेट केल्यामुळे काय होईल, रनिंग स्ट्रीम ऑफ वॉटर इज पास अक्रॉस द टेबल. त्याच्यावरून काय केलं जातं, वॉटर स्ट्रीम पास केली जाते आणि तो टेबल व्हायब्रेट होत असल्यामुळे काय होईल, त्याच्यातले जे काही वॉटर सोल्युबल इम्प्युरिटीज असतील त्या वॉटरसोबत काय येतील, वाहून येतील खाली त्या स्लोपवरून, त्या स्लेटिंगवरून. ओके.
द लाइटर गँग पार्टिकल्स आर कॅरीड अवे बाय वॉटर अँड हेवियर पार्टिकल्स सेटल बिटवीन द वुडन क्लिट्स ऑफ रिफेल्स फिक्स ऑन द टेबल. याची डायग्राम दिलेली नाही आपल्याला, बट एक जनरल आयडिया तुम्हाला आली असेल कदाचित. मी सांगतोय तुम्हाला की उतार असतो आणि त्या उतारावरती हे त्यांनी जे सांगितलेलं आहे की त्याला काय असतात, क्लिट्स असतात, म्हणजे अडथळे असतात. त्याच्यामध्ये तुमची जी ओर असेल, हेवियर ओर असते, ती अडकून जाते तिथे, आणि जे काही वॉटर सोल्युबल इम्प्युरिटी असतील त्या पाण्यासोबत काय येतात, खाली वाहून येतात. ठीक आहे. दुसरी जी मेथड दिली आहे त्याच्यामध्ये कॉन्सन्ट्रेशनसाठी, ती बघा. हिची डायग्राम दिलेली आहे आपल्याला. आता हिच्या बाबतीत काही अडचण येणार नाही आपल्याला. बघा, हायड्रोलिक क्लासिफायर मेथड. हायड्रोलिक क्लासिफायर मेथडमध्ये काय केलं आता स्टुडंट बघा. हायड्रोलिक क्लासिफायर इज कोनिकल रिझर्वायर. कोनिकल रिझर्वायर असतो असा. ठीक आहे. या कोनिकल रिझर्वायरमध्ये काय केलं आता, हॅविंग अ हुपर ॲट द टॉप. त्याच्यावरती काय असतं, जसं चक्कीला हुपर असतं वरतून, वरतून जसं चक्कीमध्ये गहू किंवा धान्य टाकलं जातं तसं हुपर असतं वरतून. त्याच्यातून तुमची ती ओर त्याच्यामध्ये टाकली जाते, सोडली जाते मध्ये ॲट द टॉप, अँड द पाईप ॲट द बॉटम. खाली काय असतो, इथे पाईप असतो बघा ओरला सेपरेट करायसाठी. ओके, खाली बॉटमला हा काय तुमचा इथे पाईप आहे, त्याला तुमची ओर सेपरेट करायसाठी बॉटमला. फाईनली डिवायडेड ओर पार्टिकल्स आर ड्रॉप इन थ्रू द हुपर. तुमची जी काही पावडर ओर असेल ती इथून टाकली जाईल मध्ये कंटेनरमध्ये, त्या क्लासिफायरमध्ये, हायड्रोलिक क्लासिफायरमध्ये. फाईनली डिवायडेड ओर पार्टिकल्स आर ड्रॉप इन थ्रू द हुपर अँड पॉवरफुल करंट ऑफ वॉटर इज इंट्रोड्यूस थ्रू द पाईप ॲट द बॉटम. खालून बघा, इथून पाईप आहे बघा, परत इथून पाणी सोडलं जातं मध्ये जोरात एकदम प्रेशरमध्ये पाणी सोडलं जातं आणि वरतून ओर सोडली जाते त्या पाण्यामध्ये. मग काय होईल, गँग पार्टिकल्स आर लाइटर अँड कॅरीड अवे बाय करंट ऑफ वॉटर ॲट द टॉप. जे काही लाइटर गँग पार्टिकल असतील ते खालून पाण्याचं प्रेशर असल्यामुळे काय होईल स्टुडंट, खालून पाण्याचं प्रेशर असल्यामुळे काय होतील, ते इझिली वरच्यावर तरंगतील आणि इकडे आउटलेट दिलेली आपल्याला बघा, तिथं लिहिलेलं आहे गँग, तिथून काय होतील, ते बाहेर निघून जातील. ठीक आहे. तिथून ते काय होतात, बाहेर निघून जातात ते गँग पार्टिकल्स. कुठून, ह्या इथून गँग पार्टिकल बाहेर पडतात बघा. खालून पाण्याचं प्रेशर आहे आणि इथून तुम्ही ओर सोडताय त्या पाण्यामध्ये. त्या वरती जर पाण्याचं प्रेशर वरती जात असेल असं, ती ओरमधले जे इम्प्युरिटीज आहेत त्या वरतीच तरंगतात आणि त्या इथून काय होतात, सेपरेट आउट होतात. ओके. द हेवियर ओर पार्टिकल्स कलेक्ट ॲट द ॲपेक्स ऑफ द कोन. आणि हेवियर ओर पार्टिकल थोडीच वरच्यावर तरंगणार आहेत, ते तर किती पण प्रेशर असू दे खालून पाण्याचं, ते खालीच जातील ना बॉटमला. ते बॉटमला जातात आणि बॉटममधून आपण काय करू शकतो, त्यांना इझिली, हे खाली तुम्हाला आउटलेट दिली आहे, खालच्या आउटलेटमधून काय होतात, ते सेपरेट होतात. ओके. हे खाली आउटलेट दिलेली बघा, कॉन्सन्ट्रेटेड ओर त्या पाईपमधून तुमची सेपरेट होते. ठीक आहे. पुढची तिसरी मेथड जी आहे ती सोपी मेथड आहे बघा एकदम. तिला म्हणतो आपण मॅग्नेटिक सेपरेशन मेथड. मॅग्नेटिक सेपरेशन मेथडमध्ये काय दिलं आहे बघा. मॅग्नेटिक सेपरेशन मेथड, दिस प्रोसेस रिक्वायर्स इलेक्ट्रोमॅग्नेटिक सेपरेटर. इलेक्ट्रोमॅग्नेटिक सेपरेटर म्हणजे काय, चक्की बघितली असेल तुम्ही. आताच्या चक्क्या थोड्या वेगळ्या आहेत. आपण जिथे गहू किंवा तांदूळ दळायला घेऊन जातो, किंवा आता तर घरोघरीच झालेलं आहे म्हणा, ते त्याच्यात काही वाद नाही आहे. बट चक्कीला जसा तो बेल्ट असतो बांधलेला, त्या टाईपमध्ये इथे बेल्ट असतो, मॅग्नेटिक बेल्ट, आणि ते रोलर असतात मध्ये. ते रोलर काय होतात, फिरतात. ओके. मग तुमची जी काही ओर आहे, ती ओरमध्ये दोन प्रकारचे पार्टिकल असतील. तुमची ओर समजा तुम्हाला आयरन सेपरेट करायचं आहे, तर आयरन कसा असतो, मॅग्नेटिक असतो. आयरन काय होतो, मॅग्नेटकडे काय होतो, अट्रॅक्ट होतो. मग जेव्हा हे रोलर फिरतील ना, तेव्हा काय होईल, तेव्हा तुमचा आयरन मेटल समजा असेल, तो आयरन मेटल काय होईल, या मॅग्नेटिक बेल्टला चिटकेल, आणि चिटकलेला असल्यामुळे काय होईल, इथून तो इकडे मागच्या साईडला फेकला जाईल. आणि तुमची नॉन मॅग्नेटिक जे काही इम्प्युरिटी असतील, नॉन मॅग्नेटिक इम्प्युरिटी काय होतील, हा बेल्ट जसा संपला तशा समोर फेकल्या जातील. समजतंय. साधं प्रिन्सिपल आहे या मेथडचं, की जे काही तुम्हाला समजा नॉन मॅग्नेटिकपासून मॅग्नेटिक सेपरेट करायचं किंवा मॅग्नेटिकपासून नॉन मॅग्नेटिक सेपरेट करायचं आहे, दोघी तुम्ही सेपरेट करू शकता. तुमची ओर समजा नॉन मॅग्नेटिक असेल, तुमचा मेटल जो सेपरेट करायचा आहे तो नॉन मॅग्नेटिक आहे, आणि इम्प्युरिटी जे आहेत त्या मॅग्नेटिक प्रॉपर्टी दाखवतात, म्हणजे त्या मॅग्नेटकडे अट्रॅक्ट होतात. त्या इम्प्युरिटी काय होतील, मागच्या साईडला सेपरेट होतील, आणि तुम्हाला जो मेटल पाहिजे नॉन मॅग्नेटिक मेटल, तो पुढे सेपरेट होईल. ओके. तो बेल्ट जोरात फिरेल, ते मधले जे काही तुमचे रोलर आहेत ते जसे फिरतील तसे तुमचे दोघी प्रकारचे पार्टिकल वेगळे होतात, मॅग्नेटिक पार्टिकल आणि नॉन मॅग्नेटिक पार्टिकल. मग तुमचं मेटल ज्याच्यामध्ये असेल तो तुम्ही सेपरेट करता. ओके. बघा, दिस प्रोसेस रिक्वायर्स इलेक्ट्रोमॅग्नेटिक सेपरेटर. An electromagnetic separator consists of leather or brass belt moving over the two rollers, one of which is enclosed magnets. हा जो इकडचा जो असेल ना, इकडचा रोलर, तो मॅग्नेटिक असेल, आणि इकडचा साधा असला तरी चालेल, याचा काही फरक पडत नाही आपल्याला. हा जो रोलर पाहिजे, सेकंड रोलर जो असला पाहिजे, तो कसा असला पाहिजे,
हा रोलर मॅग्नेटिक असला पाहिजे, इथला हा रोलर. ओके, म्हणजे तुमची ओर पार्टिकल इथं आले या पट्ट्यावरून, ब्रास बेल्ट असेल किंवा कुठला बेल्ट सांगितला, लेदर बेल्ट असेल, त्याच्यावरती तुमची ओर पार्टिकल येतील फिरत फिरत, आणि ह्या रोलरवरती मॅग्नेटिक फील्ड असल्यामुळे काय होतील, ते मागच्या साईडला फेकले जातील. मग मेटल जर तुम्हाला सेपरेट करायचं असेल आयरन, तो आयरन असा मागच्या साईडला सेपरेट होईल, आणि इम्प्युरिटी नॉन मेटॅलिक इम्प्युरिटी काय होतील, पुढच्या साईडला फेकले जातील. ठीक आहे. The powder ore is dropped over this moving belt at the one end. The non-magnetic part falls to the separate heap at a distance. म्हणजे थोडा दूर फेकला जातो नॉन मॅग्नेटिक पार्ट, आणि मॅग्नेटिक पार्ट जो असेल तो त्या बेल्टला चिटकून येईल, मागच्या साईडला इथं फेकला जाईल. समजतंय? थोडं जास्त एक्सप्लेनेशन दिलं आहे त्यांनी बघा. टीन स्टोन इज द ओर ऑफ टीन. कॅसेराइट, कॅसिटेराइट or tin stone is the ore of tin. It contains tannic oxide which is non-magnetic, and ferrous tungstate or wolframite which is magnetic. मग अशा प्रकारे मॅग्नेटिक आणि नॉन मॅग्नेटिक पार्टिकल तुम्ही सेपरेट करू शकता. ठीक आहे, त्याला काही एक्झाम्पलनी समजवायची गरज नाही. तुम्हाला साधं एक्झाम्पल सांगितलं की आयरनला सेपरेट करायचं असेल तर आयरन असं मागे फेकला जाईल इथे मागच्या कंटेनरमध्ये, आणि नॉन मॅग्नेटिक ज्या इम्प्युरिटी असतील त्या पुढे दूर फेकल्या जातील पुढच्या बिकरमध्ये, पुढच्या कंटेनरमध्ये. समजतंय? त्यानंतरची महत्त्वाची मेथड दिली आपल्याला फ्रोथ फ्लोटेशन प्रोसेस. फ्रोथ फ्लोटेशन प्रोसेस कुठलं प्रिन्सिपल आहे याचं बऱ्याचदा विचारलेला प्रश्न आहे स्टेट बोर्डला, की फ्रोथ फ्लोटेशन प्रोसेसचं प्रिन्सिपल काय. तर याचं प्रिन्सिपल काय असतं स्टुडंट बघा. फ्रोथ फ्लोटेशन प्रोसेस इज बेस्ड ऑन द प्रिन्सिपल दॅट द मेटॅलिक सल्फाइड पार्टिकल्स ऑफ ओर आर प्रेफरन्शियली वेटेड बाय ऑइल अँड द गँग पार्टिकल्स बाय वॉटर. ज्या काही सल्फाइड ओर असतात ना स्टुडंट, जसं आपण झिंकची एक ओर बघितली बघा, झिंकची, किंवा आयरनची पण होती, आयरनची आयरन पायराईट बघितली ना, FeS2, आणि झिंकची जी सल्फाईड ओर होती ती होती झिंक सल्फाईड. मग अशा ज्या सल्फाईड ओर असतात ना, ह्या ऑइलमध्ये काय होतात, मिक्स होतात, ऑइलमध्ये मिक्स होतात, आणि त्याच्यातलं जे काही इम्प्युरिटी असतील त्या ऑइलमध्ये मिक्स होणार नाहीत. असं करून सणा काय केलं जातं, त्या इम्प्युरिटीला त्या मेटॅलिक ओरपासून काय केलं जातं, सेपरेट केलं जातं. ठीक आहे. Froth flotation process is based on the principle that the metallic sulfide particles of ore are preferentially wetted by oil. ऑइलमध्ये ते काय होतात, वेट होतात, भिजतात त्या सल्फाइड ओर्स, अँड गँग पार्टिकल्स आर बाय वॉटर, आणि गँग पार्टिकल वॉटरमध्ये मिक्स होतील. मग हे जे काही फ्रोथ फ्लोटेशन प्रोसेस आहे स्टुडंट, याच्यात काय असतं, असं कंटेनर असतं बघा, आपल्याला डायग्राममध्ये दिसतंय. इन दिस प्रोसेस द फाइनली डिवायडेड ओर इज ॲडेड टू अ लार्ज अमाऊंट ऑफ वॉटर स्टोर्ड इन अ टँक. ह्या टँकमध्ये वॉटर असेल, त्याच्यामध्ये काय करता तुम्ही, त्या ओर ॲड केल्या जातात. सल्फाईड ओर जनरली ह्याच्याने सेपरेट केल्या जातात. सल्फाईड ओरच्या कॉन्सन्ट्रेशनसाठी ही मेथड वापरली जाते, सोप्या भाषेत सांगायचं झालं तर. मग सर्टन ऑइल्स लाईक पाईन ऑइल, झॅन्थेट्स, फॅटी ॲसिड्स, युकॅलिप्टस ऑइल आर ॲडेड. जनरली पाईन ऑइलच वापरला जातं, पाईन ऑइल. ठीक आहे. अ करंट ऑफ कॉम्प्रेस एअर इज सर्क्युलेटेड थ्रू द वॉटर इन द फ्लोटेशन टँक. ऑइल आणि पाण्याचं मिक्सचर असतं हे, आणि वरतून काय केलं जातं, असं तुम्हाला त्याच्यामध्ये काय केलं जातं, एअर पास केली जाते. कॉम्प्रेस्ड एअर पास केल्यामुळे काय होतं, इथे फेस तयार होतो. काय तयार होतो, फेस. आणि इथे एजिटेटर असतो बघा, म्हणजे फिरवलं जातं त्या ओरला गोल गोल, जसं रवी म्हणतो ना आपण, वरण मोडायसाठी वापरतो घरामध्ये आपण तो रवी, तसं इथे सुद्धा काय केलं जातं, हेजिटेट केलं जातं त्या मिक्सचरला, आणि त्याच्यामुळे काय तयार होतं, ते सल्फाईड ओर त्या ऑइलमध्ये मिक्स होईल, आणि इम्प्युरिटी ज्या असतील त्या पाण्यामध्ये मिक्स होतील. मग आपल्याला माहिती आहे ऑइल वरती तरंगेल, आणि काय होईल, त्याच्यामध्ये फेस तयार होतो, फ्रोथ तयार होतो. या ठिकाणी काय तयार होतो, फ्रोथ. ते हेजिटेट केल्यामुळे सल्फाईड ओर फेस तयार करतात, फ्रोथ तयार करतात, म्हणून या मेथडला म्हटलं जातं फ्रोथ फ्लोटेशन प्रोसेस. ओके. त्या ऑइलच्या कॉन्टॅक्टमध्ये तुमची सल्फाईड ओर मिक्स होईल आणि फ्रोथ तयार होईल. मग तो फ्रोथ काय होतो, एका कंटेनरमधून दुसऱ्या कंटेनरमध्ये पास होतो. बघा इथे डायग्राममध्ये दिसतंय तुम्हाला, हा फेस तयार झाला सगळा, आणि हा फेस काय होईल, इथून या साईडला पास होईल, आणि या साईडला त्याचं कन्व्हर्जन कशामध्ये होईल, परत नॉर्मल मिक्सचरमध्ये होईल, ऑइल अँड वॉटर. ओके. आणि तुमची सल्फाईड ओर काय होईल, या ठिकाणी याच्यामध्ये मिक्स असेल, जी काही सल्फाईड ओर आहे ती. मग ती सल्फाईड ओरमध्ये अजून थोड्याफार प्रमाणात जर काही शिल्लक असेल वॉटर, तर ते पुन्हा इकडून रिसायकल केलं जातं, असं पुन्हा इकडे पास केलं जातं. ठीक आहे. हेजिटेट केल्यावरती फेस तयार होतो, आणि तो फेस तुम्ही काय करता, सेपरेट करता, आणि गँग पार्टिकल पाण्यात मिक्स होतात, त्या खालच्या आउटलेटमधून इकडे गँग पार्टिकल बाहेर निघतात. ठीक आहे. ही झाली तुमची फ्रोथ फ्लोटेशन प्रोसेस. पुढचं बघायचं आपल्याला लास्ट टॉपिक आजच्या लेक्चरचा, ऑक्सिडेशन. ऑक्सिडेशन, रिडक्शन, एक्स्ट्रॅक्शन ऑफ क्रूड मेटल्स फ्रॉम कॉन्सन्ट्रेटेड ओर. मग आता
हे कॉन्सन्ट्रेशन म्हणजे काय होतं, एक जनरल प्युरिफिकेशन होतं मेटलचं, की त्याच्यामध्ये तुम्ही इझिली सेपरेट करू शकता. अशा ज्या काही इम्प्युरिटी आहेत त्या सेपरेट केल्या जातात कॉन्सन्ट्रेशनमध्ये. त्याच्यामध्ये 3-4 ज्या काही टेक्निक आहेत त्या बघितल्या आपण. विशेष करून मॅग्नेटिक सेपरेशन मेथड महत्त्वाची आहे, आणि आता जी बघितली फ्लोटेशन प्रोसेस ती महत्त्वाची आहे. हायड्रोलिक क्लासिफायर मेथड पण सोपीच आहे, तसं काही विशेष नाही आहे. बट ह्या 2 मेथडवरती प्रश्न बऱ्यापैकी विचारले जातात, मॅग्नेटिक सेपरेशन मेथड आणि फ्लोटेशन प्रोसेस. ओके. नीट जेईला तर काही मी प्रश्न बघितला नाही याच्यावरचा, पण विचारलेला असू शकतो. जुने क्वेश्चन पेपर बघितलं तर सापडेल. ठीक आहे. मग बघा पुढचं, आता कॉन्सन्ट्रेशन नंतर दुसरी स्टेप आपण लिहिलीच होती ना मागे, जेव्हा आपण सगळ्या टेक्निक डिस्कस केल्या. कॉन्सन्ट्रेशन नंतरची मेथड कुठली होती आपण लिहिलेली बघा. कॉन्सन्ट्रेशन नंतर काय करतो आपण, कन्व्हर्जन ऑफ ओर्स इंटू ऑक्साईड्स. काय करतो, तुमच्या जे काही कॉन्सन्ट्रेटेड ओर असतील त्यांना दुसऱ्या स्टेपमध्ये काय करतो आपण, त्यांच्या ऑक्साईडमध्ये कन्वर्ट करतो. त्याच्यानंतर काय करतो, त्यांचं रिडक्शन करतो क्रूड मेटलमध्ये. तर रिडक्शन डिटेलमध्ये उद्या बघायचं आहे. आज फक्त आपल्याला ऑक्सिडेशन कसं होतं त्यांचं, आणि ऑक्सिडेशन करून कशा प्रकारे रिडक्शन केलं जातं ते थोडक्यात बघायचं आहे. उद्याच्या लेक्चरमध्ये डिटेलमध्ये आपण त्या रिडक्शनच्या मेथड बघू. ठीक आहे. मग आपण आता कुठपर्यंत आलो, ऑक्सिडेशन, रिडक्शन, एक्स्ट्रॅक्शन ऑफ क्रूड मेटल फ्रॉम कॉन्सन्ट्रेटेड ओर. ओके. मग याच्यामध्ये महत्त्वाच्या 2 मेथड आहेत स्टुडंट. एक असते रोस्टिंग. रोस्टिंग म्हणजे काय, हिटिंग द ओर इन प्रेझेन्स ऑफ ऑक्सिजन. इज कॉल्ड ॲज रोस्टिंग. रोस्ट म्हणजे भाजणे. रोस्टिंगचा अर्थ तर आपल्याला माहिती आहे, भाजणे. एखादी गोष्ट भाजायची, तापवायची जी प्रक्रिया असते त्याला काय म्हटलं जातं, रोस्टिंग. माझ्या फर्नेसमध्ये काय केलं जातं, भट्टीमध्ये. फर्नेस म्हणजे भट्टीमध्ये तुमचं क्रूड मेटल ॲड केला जातो. क्रूड मेटल ॲड केला की त्याच्यामध्ये काय केला जातो, त्याला वितळवला जातो ऑक्सिजनच्या प्रेझेन्समध्ये. ओके. आणि मग काय तयार होतात, त्याचे ऑक्साईड्स तयार होतात. रोस्टिंग इज द प्रोसेस इन विच ओर्स आर हिटेड टू हाय टेम्परेचर बिलो देअर मेल्टिंग पॉईंट इन द प्रेझेन्स ऑफ एक्सेस ऑफ एअर. मग मी तुम्हाला सोप्या भाषेत काय सांगितलं, द मेथड ऑफ ऑर द प्रोसेस ऑफ हिटिंग ओर्स इन प्रेझेन्स ऑफ ऑक्सिजन इज कॉल्ड एज रोस्टिंग. म्हणजे ओर्सला रोस्ट करण्याची जी प्रोसेस असते इन प्रेझेन्स ऑफ ऑक्सिजन, दॅट प्रोसेस इज कॉल्ड एज रोस्टिंग. ओके. मग खाली एक्झाम्पल पण दिलेत बघा आपल्याला. आता झिंक सल्फाईड, झिंक ब्लेंडे नावाची ओर आपण बघितली. झिंकचं काय असतं, ती सल्फाईड ओर असते. सल्फाईड ओरला काय करणार, मग आपण ऑक्सिजनसोबत हिटिंग केलं का त्याचं कन्व्हर्जन कशात होतं, ऑक्साईडमध्ये होतं, आणि SO2 गॅस बाहेर पडतो. तसंच कॉपर पायराईटचं आहे. कॉपर पायराईटला जर ऑक्सिजनच्या प्रेझेन्समध्ये हिट केलं तर काय होतं, कॉपर ऑक्साईड तयार होतो आणि SO2 गॅस बाहेर पडतो. PbSचं पण तसंच आहे. गॅलिना म्हणतात त्याला, PbS. कसली ओर आहे ती, लेड मेटलची ओर आहे. तिला जेव्हा ऑक्सिजनमध्ये हिट करतो आपण ऑक्सिजनच्या प्रेझेन्समध्ये ॲट हाय टेम्परेचर, देन इट फॉर्म्स लेड ऑक्साईड. ओके. मग हे जे ऑक्साईड तयार होतात ना स्टुडंट, या ऑक्साईडला तुम्ही इझिली रिड्यूस करून मेटलला सेपरेट करू शकता, क्रूड मेटलला. ठीक आहे. वरती अजून एक रिॲक्शन दिली आहे बघा. ASला ऑक्सिजनच्या प्रेझेन्समध्ये हिटिंग केलं, AS2O3 तयार झाला. फॉस्फरसला हिटिंग केलं, P2O5 तयार झाला. सल्फरला हिट केलं, SO2 तयार झाला. तर अशा प्रकारे काय केलं जातं, रोस्टिंग केलं जातं. हिटिंग द ओर इन प्रेझेन्स ऑफ ऑक्सिजन ॲट अ स्ट्रॉंग टेम्परेचर इज कॉल्ड ॲज रोस्टिंग. ओके. समजतं आहे तुम्हाला. बघा, ZnSला हिट केलं ऑक्सिजनच्या प्रेझेन्समध्ये, ZnO तयार झाला, SO2 गॅस बाहेर पडला. PbSला हिटिंग केलं, PbO तयार झाला, लेड ऑक्साईड, आणि SO2 बाहेर पडला. कॉपर पायराईटला हिटिंग केलं, कॉपर ऑक्साईड तयार झाला, SO2 बाहेर पडला. ठीक आहे. तर अशा प्रकारे तुमच्या ज्या काही सल्फाईड ओर असतात मेनली, त्या सल्फाईड ओर्सला कॉन्सन्ट्रेशन केल्यानंतर त्यांच्या ऑक्साईडमध्ये कन्वर्ट केला जातं. ऑक्साईड्समध्ये कॉपर ऑक्साईड, आयरन ऑक्साईड किंवा मग झिंक ऑक्साईड, अशा प्रकारे आपण त्या पायराईट्सला म्हणजे सल्फाईड्सला कशात कन्वर्ट करतो, त्यांच्या ऑक्साईड्समध्ये कन्वर्ट करतो. आणि मग ऑक्साईडला रिड्यूस केलं का ऑक्सिजन बाहेर निघून जाईल आणि तुम्हाला क्रूड मेटल भेटेल. म्हणजे क्रूड म्हणजे इम्प्युअरच असतो, त्याच्यात अजून थोड्याफार प्रमाणामध्ये इम्प्युरिटी प्रेझेंट असतात, तो काही एकदम प्युअर होत नाही. ठीक आहे. मग बघा, आपला टाईम पण संपत आला आहे. थोडक्यात आपण आता निपटू. शेवटचा टॉपिक बाकी एक आपला, कॅल्सिनेशन. ह्या रोस्टिंगच्या अपोजिट असतं कॅल्सिनेशन. बघा, कॅल्सिनेशन म्हणजे काय, हिटिंग द ओर इन अब्सेन्स ऑफ ऑक्सिजन इज कॉल्ड एज कॅल्सिनेशन. जसं रोस्टिंगचं होतं हिटिंग द ओर इन प्रेझेन्स ऑफ ऑक्सिजन इज कॉल्ड एज रोस्टिंग. और त्याच्या अपोजिट काय असतं, हिटिंग द ओर इन अब्सेन्स ऑफ ऑक्सिजन इज कॉल्ड एज कॅल्सिनेशन. कॅल्सिनेशन इज अ प्रोसेस इन विच द ओर इज हिटेड ॲट हाय टेम्परेचर बिलो इट्स मेल्टिंग पॉईंट. हा पण शब्द महत्त्वाचा आहे की तुमच्या ओरला तुम्ही हिट करणार आहात हाय टेम्परेचरला, बट
त्याच्या मेल्टिंग पॉईंटच्या खालीच. ओके, नाही तर मग तुम्ही जर त्याला मेल्टच करून टाकला तर मग काही फायदाही राहणार ना. हिटिंग द ओर इन प्रेझन्स ऑफ ऑक्सिजन बिलो इट्स मेल्टिंग पॉईंट इज कॉल्ड ॲज रोस्टिंग. हिटिंग द ओर ॲट हाय टेम्परेचर बिलो इट्स मेल्टिंग पॉईंट इन ऑब्सेन्स ऑफ ऑक्सिजन इज कॉल्ड ॲज कॅल्सिनेशन. ठीक आहे, म्हणजे इथे काय करणार आपण, शॉर्टली सांगायचं तर रिडक्शन करणार. तिथे ऑक्सिजनच्या प्रेझन्समध्ये हिटिंग केलं म्हणून ऑक्साईड तयार झाले ना. इथं काय करायचं आपल्याला, आता जेव्हा तुम्ही त्या ऑक्साईडला ऑक्सिजनच्या ऑब्सेन्समध्ये, एअरच्या ऑब्सेन्समध्ये हिटिंग कराल तेव्हा तो ऑक्सिजन निघून जातो. किंवा मग समजा कार्बोनेट ओर असेल, कार्बोनेट्स असतील त्याच्यामध्ये, तर मग त्या ठिकाणी जर तुम्ही हिटिंग केलं इन ऑब्सेन्स ऑफ ऑक्सिजन तर मग ऑक्साईड तयार होतात. सिम्पली ऑक्सिडेशन मेथड आहे. इथं काय पाहिजे आपल्याला, ऑक्साईडमध्ये कन्व्हर्जन करतो आपण. सल्फाईड ओरला ऑक्साईडमध्ये कन्वर्ट करायसाठी रोस्टिंग. आणि समजा तुमची ओर जी असेल ती कार्बोनेट असेल, मेटल कार्बोनेट्स असतील, तर त्याला तुम्ही हीट करता बट ऑब्सेन्स ऑफ ऑक्सिजन, ऑक्सिजनच्या ऑब्सेन्समध्ये हिटिंग करता. मग ऑक्सिजनच्या ऑब्सेन्समध्ये हिटिंग केल्यामुळे काय होईल, तुमचा जो काही CO2 गॅस आहे त्या कार्बोनेटमधला CO2 गॅस निघून जातो आणि काय भेटतो, ऑक्साईड भेटतो आपल्याला. मग झिंक कार्बोनेट झालं, कॅल्शियम कार्बोनेट झालं, किंवा मग कॅल्शियम कार्बोनेट विथ मॅग्नेशियम कार्बोनेट, डोलोमाईट म्हटलं होतं त्याला. लिमोनाईटमध्ये सुद्धा आपल्याला माहिती आहे हायड्रेटेड फॉर्ममध्ये असतो तो ऑक्साईड आयरनचा. त्यांना हिटिंग केलं का काय होतं, मग त्याच्यातलं वॉटर असेल किंवा कार्बोनेट असतील ते CO2च्या फॉर्ममध्ये किंवा वॉटरच्या फॉर्ममध्ये बाहेर निघून जातात. ठीक आहे, आणि काय भेटतो आपल्याला, ऑक्साईड भेटतो. ऑक्सिडेशन स्टेपमध्ये मेनली आपण काय केलं, तर रोस्टिंग केलं तर सल्फाईडला ऑक्साईडमध्ये कन्वर्जन होतं. आणि कार्बोनेट असतील, हायड्रेटेड फॉर्म असेल तर त्याला इन अब्सेन्स ऑफ ऑक्सिजन जर हिटिंग केलं, विदाऊट ऑक्सिजन जर हिटिंग केलं हाय टेम्परेचरला बिलो देअर मेल्टिंग पॉईंट, देन इट फॉर्म्स ऑक्साईड्स. ठीक आहे, ही ऑक्सिडेशन स्टेप होती स्टुडंट. उद्याच्या लेक्चरमध्ये आपण आता रिडक्शन, हे जे ऑक्साईड तयार केले आपण इथपर्यंत, त्या ऑक्साईडचं रिडक्शन कसं केलं जातं आणि मग रिडक्शन केल्यानंतर त्यांची रिफायनिंग कशी केली जाते ते बघू. आणि एक महत्त्वाचा टॉपिक आहे इलिंगम डायग्राम, तो थोडक्यात समजून देईल मी तुम्हाला. त्याच्यातला जो काही इम्पॉर्टंट पार्ट आहे ज्याच्यावरती MCQ बनतात तो पार्ट. ठीक आहे, तर मग अशा प्रकारे आजच्या लेक्चरमध्ये आपण काय काय बघितलं स्टुडंट, मेटलर्जीचं इंट्रोडक्शन बघितलं, त्याची क्लासिफिकेशन, त्याचे टाईप बघितले, त्याच्यातल्या ज्या काही इम्पॉर्टंट टर्म्स आहेत मिनरल, ओर, गँग, ते बघितलं. आणि मग पहिल्या ज्या 2 प्रिन्सिपल होते तुमचे प्युरिफिकेशनचे, पहिले 2 टाईप जे होते प्युरिफिकेशन मेथडमधल्या, ज्या 2 पहिल्या स्टेप होत्या कॉन्सन्ट्रेशन आणि ऑक्सिडेशन, त्या डिस्कस केल्या. कॉन्सन्ट्रेशनमध्ये ज्या लायटर इम्प्युरिटीज असतात, त्या ज्या काही इझिली रिमुवेबल इम्प्युरिटीज असतात त्या काढल्या जातात बाहेर. आणि मग फायनली ऑक्सिडेशनमध्ये त्या कॉन्सन्ट्रेटेड ओरला ऑक्सिडाईज केलं जातं. सल्फाईड ओर असेल तर रोस्टिंग करून ऑक्साईडमध्ये कन्वर्ट केलं जातं, सल्फर डायऑक्साईड गॅस बाहेर पडतो. कार्बोनेट असतील तर त्याचं कॅल्सिनेशन केलं जातं, म्हणजे इन अब्सेन्स ऑफ ऑक्सिजन जर त्याला हिटिंग केली तर CO2 गॅस बाहेर निघून जाईल आणि आपल्याला काय भेटेल, ऑक्साईड फॉर्म भेटेल त्या ओरचा. बरोबर. अजून तुमचा मेटल भेटला नाही आहे, मेटल आपला उद्याच्या लेक्चरमध्ये तयार होईल. आपण आता ऑक्सिडेशनपर्यंत आलो आहे. उद्या आपण जो लास्ट पार्ट आहे या प्युरिफिकेशन मेथडचा तो बघू. आणि मेटलर्जीचा पार्ट संपला की मग या ब्लॉक एलिमेंटचा थोडासा पार्ट आहे तो घेऊ. ठीक आहे, ठीक आहे, उद्याच्या लेक्चरमध्ये आपण नेक्स्ट पार्टला सुरुवात करू. आता थांबू. ओके, थँक्यू.